कारण दादा जे झालंय ना त्यात बिग बॉसची बी फाटले. ऑन द कॅमेरा बोलतो, बिग बॉसनं नंबर बंद केला. बिग बॉसनं मला रिप्लाय सुद्धा दिला नाही, इंस्टाग्रामवर कॉल घेणं माझं. म्हणजे सरळ सरळ तुमचा आरोप आहे की बिग बॉस मराठी जे कोणी हँडल करतात किंवा जे कोणी मॅनेज करतात, अरेंज करतात, त्यांनी तुमची फसवणूक केली. येस, नाव पण घेऊ शकतो दादा, बिंदास्त नाव घ्या. काल एका रील मध्ये महेश मोठे म्हणतोय की खरं तर मी त्या लेवलचा नाहीच आहे, मी होस्ट करण्यालायक आहे, ती माझी पात्रता आहे. जसं की रितेश देशमुख सर तिथे उभे आहेत. हा कॉन्फिडन्स येतो कुठून महेश? काही लोक असं पण बोलतात की तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे, तुम्हाला चर्चेत यायचं आहे म्हणून तुम्ही बिग बॉस वरती बोलताय किंवा बिग बॉस वरती हे करताय. की बिग बॉस जर तुम्ही स्वतःला एवढा मोठा शो समजताय तर तुम्ही भिकाऱ्याने राहू नका. रील स्टार महेश मोठे यांनी बिग बॉस वरती गंभीर आरोप केलेले आहेत आणि त्यांचं वकीलपत्र घेतलंय ॲडव्होकेट वाजेद खान यांनी. खरं तर त्यांना असं वाटतं की ते सर्व वकिलांचे आहेत शान, पण लोकांच्या मध्ये त्यांना कधीच नसतं वस्तुस्थितीचं भान. पुढे जाऊन जर तुम्हालाच बिग बॉसने 25 लाख रुपये दिले आणि सांगितलं महेश मोठ्याला जिंकून द्यायचं नाही, तुम्ही आज 25 लाख बोलून माझी इज्जत काढलेली आहे. मी नेहमी 25 करोडचा विचार करतो. बिग बॉसचं काय काय कंटेस्टंट बघितलं असं वाटतं अरे ह्याला कुठं आपण बघितलं. जेव्हा तुम्हाला असं वाटेल समजून जा ह्याच्याकडनं चांगलं बिग बॉसनं पैसे छापले दादा. आता एवढं सगळं तू बिग बॉस बद्दल बोललाच आहेस, एक पोलखोल होऊन जाऊ दे. बिग बॉसची प्रोसिजर नक्की कशी असते, सुरुवात कशी होते आणि कसं सिलेक्शन होतं. तू 30,000 रुपये मागितलेस, बरोबर आहे. मग तू एका रील मध्ये म्हणतोयस की मी बिग बॉस सारखा शो उभा करू शकतो. एवढा मोठा तू जर माणूस असेल तर 30,000 रुपयांसाठी का भांडतोयस मग? आता खरं तर बिग बॉस मध्ये जायचं तुझं स्वप्न होतं आणि आता बिग बॉस वरती कायदेशीर कारवाई करायला चाललायस तू. आता घेतील तुला बिग बॉस वाले असं वाटतंय तुला? मित्रांनो, हिस्ट्री क्रिएट करणारा हा पॉडकास्ट होणार आहे. मराठी इतिहासामध्ये ना कधी असा झाला ना भविष्यात कधी होईल असा पॉडकास्ट होणार आहे. त्याचं कारण एकच आहे की माझ्या समोर 2 धुरंधर बसलेले आहेत ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. ना ते बोलायला ऐकणार आहेत ना मी बोलायला ऐकणार आहे. माझ्यासमोर बसलेले आहेत रील स्टार महेश मोठे. प्रेक्षकांच्या मते ते सतत बोलतात खोटे. त्याचं कारण एकच आहे की त्यांच्या इतिहासात घडलेल्या बऱ्याच घटना, त्याच्यावरून कदाचित प्रेक्षक त्यांना तसं बोलत असतील. आणि त्यांनी बिग बॉसवरती गंभीर आरोप केलेत आणि त्यांचं वकीलपत्र घेतलंय ते म्हणजे ॲडव्होकेट वाजेद खान, जे सतत चर्चेत असतात. खरं तर त्यांना असं वाटतं की ते सर्व वकिलांचे आहेत शान, पण लोकांच्या मध्ये त्यांना कधीच नसतं वस्तुस्थितीचं भान. त्याचं कारण एकच आहे, स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये त्यांनी आरोपीची लावून धरलेली बाजू, त्याच्यावरून बरेच त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. मी स्वागत करतो सर तुमचं. नमस्कार. आणि महेश तुमचं. गेली 2 दिवस झालं तुम्ही बिग बॉस वरती गंभीर आरोप करताय. बिग बॉस हा स्क्रिप्टेड शो असतो, पैसे घेऊन तिथे बोलवलं जातं. त्याचबरोबर तुमचा कसा त्यांनी मानसिक छळ केला, तुमची कशी फसवणूक केली, तुमच्याबरोबरच अनेक सेलिब्रिटींची त्यांनी फसवणूक केली, असे बरेच तुम्ही गंभीर आरोप केलेत. आणि आता तुमची कायदेशीर प्रक्रिया सुद्धा चालू आहे त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी. माझा पहिला प्रश्न असा आहे, नक्की काय घडलं होतं किंवा नक्की काय घडतंय? यस दादा, माझे वकील ॲडव्होकेट वाजेद खान हे स्वतः बोलायच्या अगोदर मी स्वतः बोलतो. काय दादा, मी तुमच्या समोर बसलोय किंवा आम्ही दोघं बसलोय याचा अर्थ असा नाही की टाइमपास चालू आहे किंवा असं नाही की मला फेमस व्हायचंय, मला सेलिब्रिटी व्हायचंय. अजिबात नाही. ज्या महाराष्ट्रात एवढी लोक, एवढी तरुण पिढी स्वतःच्या जॉबसाठी, स्वतः 4 रुपये कमवण्यासाठी झडतेत, त्या 400 ते 500 लोकांना बिग बॉस मुंबईला बोलवतं. बर, मुंबई बिग बॉस कोणाला पण नाही बोलवत की आयरा गायरा ना तू खैरा. त्या व्यक्तीची काहीतरी ओळख असेल महाराष्ट्रात, थोडंफारी काहीतरी असेल म्हणून तर बोलवतो ना. अशा लोकांना बोलून पण बिग बॉस ना त्यांना राहणी खायची व्यवस्था करतो ना त्यांना पोटभर जेवण देतो. त्यांची मुलाखत जणू काही डिक्टेटर आहे. या भारताच्या लोकशाही देशामध्ये हा मराठी बिग बॉस डिक्टेटर सारखा राहतो दादा. भाई तुम्ही असं आहे, तुम्ही असं करचाल का, तसं करचाल का, हे असं आहे ते तसं आहे. दादा, मी स्वतः बिग बॉसच्या जी पण क्रिएटिव्ह मीटिंग, ह्याला ऑडिशन म्हणत नाही. बरीच लोक म्हणते तू ऑडिशनला गेला, ऑडिशन नव्हतं. माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे, सर्व पुरावे, सर्व सादर मी तुमच्या समोर करू शकतो. मी हे सर्व पुरावे कोर्टासमोर
पत्रकार परिषदेसमोर आणि वकिलांसमोर पण सादर केलेले आहेत. दादा, बिग बॉसनं हे चुकीचं केलेलं आहे आणि याचं फळ लवकरच बिग बॉसला भेटणार आहे, गॅरंटेड दादा. म्हणजे सरळ सरळ तुमचा आरोप आहे की बिग बॉस मराठी जे कोणी हँडल करतात किंवा जे कोणी मॅनेज करतात, अरेंज करतात, त्यांनी तुमची फसवणूक केली. येस, हे जे पण बिग बॉस आहे ना, ह्या सगळ्याला त्यांनी स्वतःच्या बुद्धिमत्तेनुसार, स्वतःच्या विचारसरणीनुसार वळण दिलंय दादा. जसं की बाबा मला ह्यालाच घ्यायचं तर ह्यालाच घ्यायचं, कारण त्यांना दादा ही बिग बॉस मध्ये किंवा ही तुमच्या पॉडकास्ट मध्ये लय मोठं मी तुम्हाला बोलतोय, पण बिग बॉसला जोकर लोक पाहिजे. जोकर लोक कसं त्यांचं ऐकतील, सूरज चव्हाण सारखे, हो सर, हो 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 बिग बॉस, किंवा त्यांना असं थोडस आपला छोटा पुढारी, हा हॅलो, नाही नाही भेटलो मी. त्यांना माझ्यासारखी डॉमिनंट आणि माझ्यासारखी त्यांना सिग्मा मेल नको होती दादा. कारण त्यांना वाटलं की कुठतर जाऊन मी डायरेक्ट आपले मराठी बिग बॉसचे हेड किंवा डायरेक्ट आपण ज्यांना म्हणू शकतो होस्ट बाबा, मी त्यांना आदरणीयच बोलतो, रितेश देशमुख साहेब, ह्यांना वाटलं की कुठतर जाऊन ह्यांना पण आडवं बोलेल. सो ह्यांना वाटलं की मेंटली किंवा कुठतर प्रोफेशनली हा माणूस आपल्याला डॉमिनेट करतोय, म्हणूनच त्यांनी थोडस नाकारण्याचं हे चिन्ह दिसत आहे. महेश, एक मिनिट. येस, बोला. आता तू काय म्हटलास की त्यांना असं वाटलं की रितेश सरांना सुद्धा उलट सुलट बोलू शकतोस. Yes. असं असतं तर मग अभिजित बिचुकलेला बोलवलंच नसतं ना, कारण तो तर माणूस पूर्णपणे सायको आहे. पण त्या व्यक्तीचं ना अभिजित बिचुकले आणि रितेश देशमुखचं कधी कॉन्व्हर्सेशन झालं दादा? नाही, अभिजित बिचुकले हा हिंदी बिग बॉस मध्ये गेलेला होता. नाही, मराठी बिग बॉस मध्ये पण होते ना अभिजित पण बिचुकले. दादा कुठं आपल्याकडे, ऐका दादा, विषय तो नाही. अभिजित बिचुकलेची बाजू कशी आहे, आता त्या व्यक्तीविषयी मला बोलायचं म्हणजे मी त्याला कुठलं डॉमिनेट नाही करत. तो माणूस थोडं कॉमेडी विषयी बोलतो, म्हणजे थोडं बोलण्याची शैली त्याची असं आहे की हा मी करेल, हे करेल, ते करेल, मी असा आहे, मी तसा आहे, मी मुख्यमंत्री होईल, मी देशाचा पंतप्रधान होईल, मी राष्ट्रपती. मी तसलं बाकीत करत नाही दादा. मी जे लिगल पॉइंट आहेत, ज्या कायदेशीर गोष्टी आहेत, जे समाजामध्ये घडते, जे माध्यमासमोर घडते, त्या गोष्टीला धरून बोलणारा माणूस आहे. मला बाकीत नकोय, काय नकोय, मला फक्त एवढंच आहे, मला बिग बॉसनं बोलवलं, मी बिग बॉसला स्वतःहून कुठला अप्रोच केला नाही. मला त्यांनी स्वतःहून मेल पाठवला, मला व्हॉट्सअपला मेसेज केला, तू ये मला हे कर. तर मला एवढं आहे की बरं ठीक आहे, तुम्ही घेऊ नका, मला भेटल्याची वेळ, मला बोलवल्याचा टाइम, या सगळ्या गोष्टीचं मला तुम्ही मानधन किंवा एक रॉयल्टी, किंवा जसं आपण एखाद्या भजन सोहळ्यामध्ये, कीर्तन सोहळ्यामध्ये एखाद्या महाराजाला बोलवतो, त्याला आपण त्याची शिधापत्रिका देतो, त्याला आपण त्याचं जे पण मानधन देतो ना, तसं मला माझं मानधन भेटायला पाहिजे. महेश, काय अपेक्षा आहे, किती मानधन द्यायला पाहिजे? मी डायरेक्ट बोललोय दादा ऑन कॅमेरा की मी कुठेही जातो, मी कुठं कुणाची जाहिरात करो, कुणाची मुलाखतीला जाऊ द्या, कुठं जाऊ द्या, मी दिवसाचा 30,000 रुपये घेतो. हे तर मला मुंबईला बोलवलं, ना जायचा खर्च दिला, ना राहायला जागा दिली, ना खायला जेवण दिलं. या सगळ्याचं मिळून मी त्यांना 30,000 रुपये मागितलं. तू 30,000 रुपये मागितलेस, बरोबर आहे. मग तू एका रील मध्ये म्हणतोयस की मी बिग बॉस सारखा शो उभा करू शकतो. एवढा मोठा तू जर माणूस असेल तर 30,000 रुपयांसाठी का भांडतोयस मग? विषय मोठा माणूस लहान माणूस नाही, विषय की बाबा सध्या अन्याय किती होतोय. सध्या समाजामध्ये बिग बॉस नावाचा शो मोठा झालाय, तर त्या शो मध्ये जाण्यासाठी कितीतर तरुण पिढी जाता, जसं MPSC, UPSC, जसं स्पर्धा परीक्षेसाठी लोक ट्राय करतात ना, तशी राव या बिग बॉस साठी सुद्धा ट्राय करतात लोक. मी आज मला लाज वाटते, कारण मी माझ्या फॅमिलीला, माझ्या बायकोला, सगळ्याला मी सांगितलं मी बिग बॉस मध्ये जातोय. कारण ऑक्टोबर महिन्यात 20 तारखेला यांनी मला मेल पाठवला दादा. मला रडू येते, कारण मला वाईट वाटतंय की माझ्यासारख्या माणसाचा एवढा ह्यांनी वेळ खाल्ला दादा. मी ह्यांना म्हणलं तुम्ही मला घ्यायचं असेल तर यस नो सांगा. हे म्हणले मी आता नाही सांगू शकत, ही पहिली मीटिंग आहे तुमची, तुम्हाला थांबावं लागेल. दादा का थांबावं लागणार? एखाद्या माणसाला बिग बॉस नाही अप्रोच केले, तो माणूस भ्रमात राहणारच. पुढच्या ब्रँडनं जरी म्हणला बाबा माझी शूटिंग आहे, हे ते, तर तो माणूस म्हणणार ना बाबा नाही अरे मला बिग बॉस नाही अप्रोच केलंय, मला थोडा टाइम लागणार. दादा ह्यांच्यावरती मी एवढा विश्वास ठेवला, पण या विश्वासाचं मला फळ ही आहे की आज माझ्या घरती म्हणते तू यार तुझं बिग बॉस मध्ये सिलेक्शन नाही झालं, तू मोठ्या गप्पा मारल्या. माझी बायको मला नाव ठेवती. दादा ह्यांच्यासाठी नाही लढत, पण मला लढतोय का माहितीये का? कारण बिग बॉसनं जर मला स्वतःहून नसतं बोलवलं तर मी आज तुमच्या पुढे पण नसलो असतो, मी कुठलं त्यांच्यावरती बदनामीचा आरोप टाकला नसता, मी चूप बसलो असतो. पण ह्यांनी मला स्वतः बोलवलं, स्वतः मेसेज केला, स्वतः मेल केला, ह्यांनी स्वतः मला म्हणले तू मुंबईला ये. का म्हणले? कारण त्यांना वाटत होतं, ते मला म्हणले की महेश तुम्ही खूप मोठे फेमस आहे. मी त्यांना म्हणलं बाबा यायचं ट्रान्सपोर्ट चार्ज काय आहे तुम्हाला क्लिअर करावं लागेल. दादा बिग बॉस मराठीला मी पहिला माणूस आहे की ज्यानं विचारलं हक्कानं
की तुम्ही मला मुंबईला बोलवते तर मी असं नाही की बिग बॉसचा मेल आला मी लगेच पळत येईल. कारण काही लोक माझ्यावर प्रँक करत होते, काही लोक मला धोका देत होते की बाबा तुझं इथे सिलेक्शन झालं की तू का, कारण काही लोकांना मला मारायचा त्यांचा उद्देश होता. पण मी असं कन्फर्म असल्याशिवाय मी कुठं जात नव्हतो. सो बिग बॉस मराठीवर मी त्यांना विचारलं की तुम्ही खरंच ओरिजिनल आहे का तुम्ही खोटं आहे, तुमचा मेल पण मला ऑफिशियल नाही वाटत. तर ते म्हणले आम्ही अजिबात खोटं नाही, आम्ही ओरिजिनल टीम आहे. हे सगळं कॉल रेकॉर्डिंग आहे, मी तुमच्या पुढे कुठलं भाकीत करत नाही. ह्याच्यानंतर मला बोलल्यानंतर ह्यांनी सांगितलं की दुसऱ्या मीटिंगसाठी तुला जर घ्यायचं असेल तर तुला फोन करतील. दादा त्यानंतर मी कम्प्लिटली भ्रमात राहिलो. आता मी बिग बॉसला जातोय, सिलेक्शन होतंय. मला कुठली ब्रँड म्हणायचं अरे माझ्या हॉटेलची जाहिरात करायचे, मी त्याला म्हणायचो नाही अरे मला बिग बॉसनं बोलवलंय, मी नाही करू शकत, मला तारीख आहे यार, मला 11 तारखेची वेळ आहे. दादा मी माझं एवढं नुकसान केलंय बिग बॉसच्या नादात. आज मला लोक म्हणते तू त्यांना बदनाम करायला लागलाय, तुला प्रसिद्धीसाठी तू त्यांचं नाव घेतोय. मला दादा प्रसिद्ध व्हायची काय गरज नाहीये. माझा आज फॉलोअर जरी इंस्टाग्रामला 3-3.5 लाख असलं तरी माझी ओळख ही त्याच्या 4 पट आहे दादा. अगदीच अगदीच अगदीच. कारण मी तेवढं विरोधक कमवलेत माहितीये का, हे विरोधक बिग बॉसला सहन होत नाहीत. आता महेश मला सांग, आता खरं तर बिग बॉस मध्ये जायचं तुझं स्वप्न होतं आणि आता बिग बॉस वरती कायदेशीर कारवाई करायला चाललायस तू, कायदेशीर कारवाई चालू करून तुला असं नाही वाटत की ते स्वप्न आपलं धुळीस मिळाल, की आता परतीचे दोरच कापून टाकलेस ना तू? नाही दादा, आता घेतील तुला बिग बॉस वाले असं वाटतंय तुला? आता मला नाही घेतलं तरी चालेल, मला नाही घेतलं तरी चालेल. मी त्यांना बिग बॉस मध्ये घ्यायची अपेक्षा करतच नाहीये. पण त्यांना एवढं कळेल की बाबा एखाद्या व्यक्तीला जर आपण हक्कानं बोलवत असेल आणि जर त्या व्यक्तीला जर त्याचं मानणं नाही भेटत असेल, कारण नियम असा आहे, संविधान असं आहे, कायदा असा आहे की कुठल्याच व्यक्तीला तुम्ही मोफत वापर नाही करू शकत. यस, स्पेशली तो व्यक्ती फेमस असेल. दादा तुम्ही मला आज ओळखताय, मी 4-5-6 वर्ष होत आलं नाही. अगदीच मी एवढं ह्याच्यासाठी मी एवढं टीका सहन केल्या. महाराष्ट्रात मोठी मोठी भांडणं झाली माझी, प्रतीक शिंदे बरोबर भांडलो, त्यानंतर किती मोठ्या कॉन्ट्रोवर्सी झाल्या, लोक मला घरापर्यंत मारायला आली, माझ्यावरती केस झाल्या, बायका पोलीस घेऊन माझ्या घरी आल्या. दादा बायका पोलीस घेऊन काय, तरी सुद्धा मी हारलो नाही काय, कारण जाऊ दे म्हणलं. पण त्यावेळेस माझी चूक होती, मी सहन केलं, मी कोणासमोर मांडलं नाही. पण बिग बॉस सारख्या शोला मी का मांडतोय, कारण ह्यांनी मला ऑक्टोबर पासून मला खेळवलं. दादा ऑक्टोबर पासून यार 4 ते 5 कामं केली, तुम्हाला त्याचा सुद्धा पुरावा दाखवतो माहितीये का दादा. प्रो मॅट्रेसनं मला फोन केला, तुला मॅट्रेस पाठवतो, गाद्या पाठवतो. मी त्यांना म्हणलं मी बिग बॉस मध्ये चाललोय. त्यानंतर दादा तुम्हाला खोटं नाही बोलत, मला पंढरपूर मधून माझी बायको स्टुडिओ मध्ये, पंढरपूर मधून वेब सिरीज साठी ऑफर आली. त्यांना म्हणलं दादा मी बिग बॉस मध्ये चाललोय, कसं मी तुम्हाला सांगू. दादा मी रडतोय ह्याच्या माग, माझं नुकसान झालंय, मला त्रास झालाय. मला बिग बॉस मध्ये नाही जायचं पण मला त्रास झालाय. या त्रासासाठी मी माझे लॉयर, माझे आदरणीय ऍडव्होकेट वाजिद खान सर आणि दुसरे ह्यांच्या बरोबर आणखीन एक लॉयर आहेत पॉवरफुल, ज्यांनी मनोज जरांगे साहेबांबरोबर काम केलंय, डॉक्टर ऍडव्होकेट गणेश मस्के, ह्यांच्याबरोबर मी काम करणार दादा. आणि बिग बॉसला मी धडा शिकवणार. यस. नाही, बिग बॉसचा जर इतिहास जर बघितला पाठीमागल्या 3-4 एपिसोडचा, तर खरं तर मला वाटतंय महाराष्ट्रातला सगळ्यात डिझर्विंग कोण असेल बिग बॉसमध्ये जाण्यासाठी तर तो महेश आहे. आणि मला असं वाटतं की बरंच त्यानं बिग बॉससाठीच तशी पर्सनॅलिटी पण त्याने तयार केली होती. आणि जर बोलवून कमिटमेंट देऊन जर त्याला घेत नसाल तुम्ही, तर खरं तर हे अन्यायकारकच आहे. सर तुम्ही जिथे जिथे अन्याय होता तिथे तिथे सगळ्यांच्या पाठीशी उभं राहता. बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा तुम्हाला पाहतो, तुमचं नाव सतत चर्चेत असतं. महेशला जो मानसिक त्रास झालाय, त्याने जसं सांगितलं की बिग बॉसच्या टीमने जवळपास 3 महिन्यांपूर्वीच त्याच्याशी कॉन्टॅक्ट केलाय. या 3 महिन्यांमध्ये त्याला कुठेतरी शुअरिटी दिली असेल की तुला आम्ही घेतोय. यामध्ये मग त्याने सगळे ब्रँड प्रमोशन्स असतील, वेब सिरीज असतील, सगळ्या काही रिजेक्ट करून टाकल्या, कारण त्याला माहित होतं कन्फर्म की आपण बिग बॉस मध्ये जाणार. आता त्याला जो मानसिक त्रास झालाय याच्या विरुद्ध आपल्याला काय कायदेशीर लढाई लढता येईल का? हो 100%. कारण जरा सांगा ना. वाचन, गायन, कथा असे जे काही असतील याच्या विरोधात बोलायचा, टीका करायचा, तक्रार करायचा आपल्याला अधिकार आहे. स्टेट वेणुगोपाल वर्सेस स्टेट मध्य प्रदेशला अशी एक केस घडलेली होती. आता जर कलाकृतीचा भाग जर बाजूला ठेवला तर ह्या व्यक्तीला शारीरिक, आर्थिक, मानसिक त्रास झालेला आहे. बरोबर, अगदीच जे काही असेल प्रॉपर त्या लोकांनी मेल, ईमेल, व्हॉट्सअप, चॅटिंग आणि कॉल रेकॉर्डिंग हे सगळ्यात महत्वाचे पुरावे आहेत. म्हणजे या व्यक्तीला त्याची नुकसान
भरपाई मागायचा अधिकार आहे बरं सीपीसी 91 प्रमाणे, बर की बाबा त्याला त्याची जी नुकसान भरपाई झालेली आहे हम्म. त्याचं जे काही असेल, इव्हन दो वकील सुद्धा जे काही असेल, वकील चार्ज असेल, त्याला जाणं येणं असेल, ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत. याशिवाय मनाई हुकूम देखील त्याला टाकता येऊ शकतो, की बाबा माझ्यावर जो काही अन्याय झाला तो स्पष्ट करा. तर अशा प्रकारे या व्यक्तीला लिगली जाता येतं. बरं मला एक सांगा, आता याला फक्त काही महेश अपवाद नाहीये, महाराष्ट्रातल्या जवळपास 300-400 लोकांना सपोज बोलवलं असेल, बरोबर त्याच्यातले तर 15-16 सिलेक्ट होणार आहेत. बरोबर आहे. मग बाकीच्यांची पण फसवणूक झाली म्हणायचे का? मग ते पण कायदेशीर म्हणजे करू शकतात का ते पण, जर त्यांना करायचं असेल तर? ज्यांना आपल्या हक्क अधिकाराची जाणीव आहे ओके. ते नक्की जातील, परंतु जी भीती आहे, आताच तुम्ही एक वक्तव्य केलं की वापस जाण्याचा दरवाजा बंद होणार, दोर तुटणार, अशी विचार करून लोक लढणार नाहीये. बरोबर आणि प्रत्येक जण लढत नाहीये. एक प्रसिद्ध शेर आहे कि गिरते है शेर सवार ही मैदान में, वो तिफ्न क्या गिरेंगे जो घुटनों के बल चलते. एका सामान्य व्यक्तीने लढायचं ठरवलेलं आहे. मग ह्या व्यक्तीने जेव्हा लढायचं ठरवलं तर मी कर्णासारखं त्याच्या मागे उभं राहायचं ठरवलेलं आहे. तुम्ही पाठीशी ठामपणे उभं राहणार 100% शेवट. खरं तर सर तुमचं पण बिग बॉस मध्ये जायचं स्वप्न आहे की आता जर महेशला तुम्ही ह्या प्रकरणामध्ये पाठिंबा दिला किंवा त्याच्या बाजून जर केस लढला तर तुम्हाला भीती नाही का वाटत भविष्यामध्ये आपल्यासाठी पण परतीचे दोर बंद झाले बिग बॉस मध्ये जायचे? मी माझ्या स्वप्नासाठी, लालचेसाठी एखाद्या व्यक्तीवरील अन्याय जर मी गप्प सहन करत असेल तर मग मला वकील म्हणून बसायचा इथं अधिकार नाही. तुमचं ग्रेटनेस तुमचा सिद्ध होतो की तुम्ही सॅक्रिफाईस करताय स्वतःचं करिअर. येस सर. माझं जिथे अन्याय होईल तिथं ऍडव्होकेट वाजेद खान उपस्थित असणार. माझं पहिलं प्रेम वकिली आहे, कारण एखाद्यावर काही अन्याय होत असेल तर त्या बाजूने उभं राहायला पाहिजे. भलेही बिग बॉसने माझ्यासाठी जर डोर बंद केले तरी मी महेश मोठीची बाजू शेवटपर्यंत सोडणार नाही. पण मला एक सर सांगा, जर आता बिग बॉसने जर त्याला कमिटमेंट दिली नसेल तशी की बाबा आम्ही तुला बोलवतोय आणि आम्ही तुला घेणारच आहे, कमिटमेंट दिली नसेल तर मग कशी तुम्ही काय कारवाई करू शकता त्याच्यावरती? मी आत्ताच तुम्हाला बोललेलो आहे की हा व्यक्ती त्याचे हक्क आणि अधिकार मागतोय. बर. हक्क अधिकार मागायचा जो राईट आहे तो सीपीसी 91 प्रमाणे त्याला कोर्टात आहे, किंवा तो नुकसान भरपाई सुद्धा मागू शकतो. ती द्यायची नाही द्यायची जे काही होणार आहे ते फक्त आमचा जज ठरू शकतो. म्हणजे महेश मोठे ठरू शकत नाही, बिग बॉसही ठरू शकत नाहीये. ह्या माणसाकडे जेवढे काही पुरावे आहेत, आम्हाला न्याय देवतो नक्कीच विश्वास आहे, कारण ह्या माणसाला झालेला त्रास, जे काही कागदपत्र आहे ते आम्ही न्याय देवतेसमोर सादर करणार आणि आमचं कोर्ट ठरवेल की महेश मोठेवर अन्याय झाला की नाही झाला, परंतु त्याला न्याय मागायचा अधिकार आहे. चला सर, एक काउंटर प्रश्न करतो तुम्हाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन असेल, दरवर्षी एक परीक्षा घेतं ज्याच्यातून प्रशासनामध्ये जे काम करतात ते अधिकारी निवडले जातात. समजा एखाद्या वर्षी जर 400 जागांची जर जाहिरात निघत असेल तर त्यासाठी 2 ते 3 लाख मुलं अभ्यास करतात, वर्षानुवर्ष अभ्यास करतात आणि परीक्षा देतात. त्यातील सिलेक्शन फक्त 400 लोकांचंच होतं. दादा सॉरी, मग बाकीच्या लोकांची सॉरी मी तुम्हाला थांबवतोय दादा, सॉरी प्लीज. कारण हा जो प्रश्न विचारताय ना तुम्ही, हा प्रश्न मला जानवी क्लेकरनं केला की तू कुठल्या तर जॉब इंटरव्ह्यूला गेलाय, तुला सिलेक्ट नाही केलं म्हणजे तू काय जायचा खर्च मागणार का? पहिली गोष्ट, हा कुठला जॉब इंटरव्ह्यू नाही, कुठली एमपीएससीची एक्झाम नाही की कुठतर जाहिरात दिले ही एक्झाम आहे, तुम्ही फॉर्म भरा. बिग बॉस हा असा शो आहे ज्याच्यासाठी बिग बॉस कोण लायक आहे त्याला ठरवतो, त्याला बोलवायचं. याला युपीएससी एमपीएससी ची परीक्षा जरी समजली तरी ते लोक परीक्षेला बसून फेल करतात. फेल का झाला, किती मार्क पडले ते सांगतात, पण हे त्याचं सांगत नाही. असं करीत धरा युपीएससी एमपीएससी हो बाबा हो, मग ते पण काय करतात, मी बिग बॉसला म्हणलं कारण पाहिजे, महेश मोठेला कारण पाहिजे. तो व्यक्ती कारण जाण्याला इथं बसलाय की त्या 300 गरीबांना बोलत आहेत ना तुम्ही. अहो काही गरीब असे आहेत जे खेड्यागावातून तिथं जातात, मुंबईला राहायची अवस्था नाही, वडेपाव खाऊन दिवस जगतात, तिथं थांबतात, आम्ही बघितलेत. याशिवाय त्या माणसाला कारण जाण्याचा अधिकार आहे ना. आता मी तुमच्या पॉडकास्टमध्ये इथं बसलोय तर तुम्ही का बसवलंय? कारण जाणून घेण्यासाठी. अगदी बरोबर. मग तसं आमची अपेक्षा तीच आहे की बिग बॉसने महेश मोठ्याला कारण द्यावं की तू लायकीचा नाही, किंवा तुझं हे कारण होतं, तू इथं फेल आहे, तुझे फॉलोअर कमी आहेत, किंवा तुझं फेम कमी आहे. तू मला त्याने सांगायला पाहिजे क्लिअर. दादा तुम्हाला सांगतो, ही काय कुठली सर्वसामान्य सर्वसाधारण परीक्षा नाही की कुठला माणूस गेला आणि परीक्षा दिली आणि त्याला या परीक्षा जरी धरली तरी रिझल्ट नाही. कारण माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे ज्याच्यामध्ये मी म्हणतोय, तो व्यक्ती समोरून म्हणतोय की हे ऑडिशन नाही, ही क्रिएटिव्ह मीटिंग आहे. दादा मी कुठल्या एक्झाम साठी गेलो नव्हतो की बाबा हा तुम्ही पेपरात जाहिरात दिले मी आलो तुमची एक्झाम द्यायला, नाही. त्यांनी स्वतःहून मला अप्रोच केलं की तुमचा नंबर द्या, तुम्हाला टीव्ही शो साठी आम्ही कॉन्टॅक्ट करतोय. दादा त्यांनी मला अप्रोच करायच्या आधी महेश मोठेला कॉलवर जरी बोलायचं म्हणलं तर मी 300 रुपये घेत होतो. आता याच्यामध्ये मी का घेत होतो, कारण मला माझ्या किमतीची, मी कोण आहे, मी सोशल मीडियावर काय कमवलंय ना ह्याची मला किंमत होती. दादा मी त्यांना म्हणायचो बाबा मला बोलायचं तर तुम्हाला 300 रुपये द्यावे लागतील.
त्या 300 मध्ये तुम्ही मला काही विचारा, काही बोला, तुम्हाला सगळं सल्ला देईल. मग मी बिग बॉसला का फ्री वेळ देऊ यार? दादा मी यांच्या विरुद्ध खरं सांगतो, मला 2-3 चॅनलनं, न्यूज चॅनलनं विचारलं की तू यांच्या बरोबर तुला घेतलाय म्हणून मुद्दाम तू असं करायला लागला. असं नाही दादा. बरं मी म्हणतो मला घ्यायचं नव्हतं तर मला बोलवायचं नाही. जर त्यांनी मला कुठलं इन्व्हिटेशन दिलं नसतं तर माझ्याकडे काय अधिकार आहे तुमच्या इथे येऊन मला आर्ग्युमेंट करायचा? किंवा मी असं त्यांच्या अधिकार, अरे त्यांनी माझ्याबरोबर केस टाकली असती लगेच डिफेमची. कसं काय, कुठला माणूस आहे पागल, त्याला बोलवलं नाही आपण तरी बी असं कसं काय टाकायला लागला? कारण दादा जे झालंय ना त्यात बिग बॉसचे बी फाटले. ऑन द कॅमेरा बोलतो, बिग बॉसनं नंबर बंद केला. बिग बॉसनं मला रिप्लाय सुद्धा दिला नाही, इंस्टाग्रामवर कॉल घेणं माझं. तुम्हाला आता डायरेक्ट फोन घेऊन दाखवू शकतो दादा. याच्यामध्ये एक जरी शब्द चुकीचा असेल, बिग बॉस यू कॅन पुट केस ऑन मी, आय एम ऍब्सोल्युटली रेडी फॉर इट. आणि तुम्ही करूनच बघावी. येस सर, महेशने जे आरोप केलेत आता ते अतिशय गंभीर आरोप आहेत. काय करता येईल आपल्याला याच्यावरती? बिलकुल कोर्टातून या बाबतीत चौकशी पिटिशन दाखल करता येईल, याचिका दाखल करता येईल, तपास व्हावा म्हणून सांगता येईल आणि जे काही पुढचं आहे न्यायनिवाडे ते कोर्टात होतील. आता तुम्ही लिगली वेने चाललाय, आता Yes. कुठेपर्यंत आली आपली कारवाई? सध्या आम्ही आमचं जे काही निवेदन आहे ते घेतलेलं आहे आणि लवकरच आमची नोटीस त्यांना जाईल. काय दबाव वगैरे येतो का कुठून तरी आता? म्हणजे तुमच्यावरती वैयक्तिक सध्या दबाव आलाय तरी का? सध्या तरी माझ्यावर अजून कुठलाही काय दबाव नाही. नाहीये. दबाव ऐका, थोडस मी त्यांच्या आधी बोलतो बरं का, सॉरी, कारण हा सगळं तुम्हाला लॉयरनं सांगणं गरजेचं आहे. पण त्यांच्या आधी बोलतो, दबाव तरी येतोय बरं का दादा. दबाव कुठं आला? सुरुवातीला पहिला बिग बॉसनं दबाव टाकला. तो कसा काय, कशा पद्धतीने? तो कसा टाकला तुम्हाला सांगतो. ज्या क्षणाला मी त्यांना म्हणलं मी तुमच्या विरोधात, मी कोर्टात चाललोय, मी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला चाललोय, तर ते म्हणे तुझं बी कॉल रेकॉर्डिंग आम्ही पोलिसांना दाखवतो. हा, मग मी म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही म्हणे. मी त्यांना म्हणलं तुम्ही पण माझ्या विरोधात जावा काय. कारण दादा मी तुम्हाला सांगतो बरं का, ही गोष्ट अशी नाही की बाबा एखाद्या लॉयरला किंवा मला फेमस व्हायचंय. कारण मी तुम्हाला खोटं नाही सांगत, 15 ते 16 सिलेक्शन जे असतात ना, त्याच्यापैकी मला एवढं समजलंय की 6 ते 7 नंबर हे मिनिमम 5-6 लाख रुपये घेऊन ऑरेंज करावे लागतात. त्यावेळेस बिग बॉस हे फिजिबल राहतं. बिग बॉस मध्ये जर सगळ्याच नवीन चेहऱ्याला संधी दिली तर बिग बॉस उडून कमवणार लगेच स्टार्टिंग मधून. ठीक आहे, त्यांना स्पॉन्सर आहेत, पण स्पॉन्सरची अमाऊंट काय आहे तुम्ही बघा, चेक करून ऑनलाईन. या बिग बॉसला खरं सांगतो सीझन 2 पासून सध्या बिग बॉसचा 6वा सीझन चालू आहे. मी पण डीप मध्ये स्टडी केलाय. तू सिरियल स्टार आहे बाबा, तू चांगलं कमवतोय. आता मी रील स्टार आहे, माझं इन्कम एवढं नाही. बरोबर, भले मी फेमस असू द्या. बरोबर. पण एखादा व्यक्ती सिरियल मध्ये, त्याला माहिती आहे बाबा ह्याला डेली पे आउट आहे, त्याचं चालू आहे, त्याला डायरेक्ट म्हणते दादा 4-5 हाय तयार हाय, चला सिलेक्ट. येस, विषय मिटला दादा. याचे उदाहरण मी नाव घेतलं असतं कॅमेरा समोर पाठीमागच्या सीझन मध्ये सुद्धा. पण दादा खरं सांगतो, लाज वाटायची गोष्ट आहे, जर तुम्ही महाराष्ट्रामध्ये पैसे देऊन जर कुणी तुम्ही बिग बॉस मध्ये घेत असाल तर महाराष्ट्रामध्ये संविधान, कानून, लॉयर, कायदे, पोलीस, अरे तुम्हाला काय वाटलं पागल आहेत का आम्ही? सर्वसामान्य माणसं पागल आहे का? नाही दादा, ह्यांना चांगलाच धडा भेटणार. आणि धडा हा कुठल्याही सूडबुद्धीतनं किंवा कुठल्याही दुश्मनी, वैराग्य किंवा कुठलंही त्यांना माझ्या ह्याच्यातनं करत नाही. लॉयल, कायदेशीर आता धडा शिकवणार. नाही, आरोप आता तुमच्यावरती होत आहेत की तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची आहे, तुम्हाला चर्चेत यायचं आहे म्हणून तुम्ही बिग बॉस वरती बोलताय किंवा बिग बॉस वरती हे करताय. काही लोक असं पण बोलतात. दादा एक बोलू का, प्रसिद्धीच्या आधी सांगतो, तुम्ही माझं इंस्टाग्राम ओपन करा, फेसबुक ओपन करा दादा, 248 व्हिडिओ मिलियन मध्ये आहेत. किती? 248 व्हिडिओ, 4, 5, 10, 20 नाही. मी ऑलरेडी दादा एवढं फेमस आहे ना दादा, माझ्या बायकोला विचारा तुम्ही स्टुडिओमध्ये, मी कुठं जाईल तिथं फेमस लोक भेटत नाही असं होत नाहीये. फेमस मला व्हायचं नाही, पण फेमस माणसाला जर तुम्ही बिग बॉस मध्ये बोलवून त्याच्याबरोबर तुम्ही असं जर चाळ करत असतील तर ती फेमस माणूस तुम्हाला कसं सोडेल दादा? नाही, बरोबर. अरे दादा, बाहेरच्या देशात 8 देशामध्ये राहिलोय. आय कॅन स्पीक इंग्लिश, आय कॅन वॉक इंग्लिश, आय कॅन फाईट विथ एनीवन. I know the legal procedure, I know the court, I know the lawyers, I know the study. I can fight with them legally, dada. You can challenge on me on anything. चला, महेशला बिग बॉस मध्ये ऍज अ कंटेस्टंट म्हणून घेतलं नाही म्हणून महेशचा तिळपापड होताना दिसतोय, महेश रागावलेला दिसतोय, महेश चिडलेला दिसतोय. काल एका रील मध्ये महेश मोठे म्हणतोय की खरं तर मी त्या लेवलचा नाहीच आहे, मी होस्ट करण्यालायक आहे, ती माझी पात्रता आहे. जसं की रितेश देशमुख सर तिथे उभे आहेत. Yes. हा कॉन्फिडन्स येतो कुठून महेश? दादा तुम्हाला खरं सांगतो, ह्यांना जाणवलं की हा माणूस कुणालाही काउंटर स्ट्राईक करू शकतो, कुणालाही भिडू शकतो. भले मग ते रितेश देशमुख साहेब असू द्या किंवा भले मग तो सलमान खान सर असू द्या दादा. अगदी बरोबर. Yes. अगदी बरोबर.
सर काय म्हणायचं ह्या सगळ्यावरती? अशी केस कधी हँडल केली का तुम्ही याच्या अगोदर? नाही, अशा प्रकारच्या वेगळ्या केसेस हँडल केलेल्या आहेत. परंतु एक व्यक्ती त्याला न्याय मागतोय, तो जाणून घेतो. जसं आता तुम्हीच बोलले की ही काय UPSC MPSC परीक्षा आहे, बरोबर. त्याच्यात सुद्धा संधी दिली जाते की किती मार्क पडले आणि बाबा किती नंबराने तू फेल झाला म्हणून. तर ह्या व्यक्तीला अधिकार आहे. आणि जे म्हणतायत तुम्ही लोक पब्लिसिटी, तर महेश मोटेला पब्लिसिटी घेण्यासाठी दुसरी काही गरज नाही. तो व्यक्ती साधा जरी बसला, रस्त्यावर आंघोळ केली, माझा लहान मुलगा आहे, एक म्हणजे खूप छोटा आहे तो त्याने मला, त्याच्यामुळे मला महेश मोटे माहीत झालं. तो काय म्हणला, पप्पा एक अंकल आहे ना, हमेशा नातेत होते. मग दाखवलं तर तो होता महेश मोटे. तर महेश मोटेला पब्लिसिटीची गरज नाहीये की त्या शो मधूनच हे कॉन्ट्रोवर्सी वगैरे करून, ती व्यक्ती स्वतःच्या बळावर करू शकतो. त्यामुळं त्याच्यावर झालेला जो अन्याय आहे त्याविषयी दाद मागायचा, न्याय मागायचा त्या व्यक्तीला अधिकार आहे. सर, तुम्ही न्याय देण्यासाठी ओळखला जाता. एक प्रामाणिक प्रश्न विचारतो, कारण महेश माझा जवळचा मित्र आहे म्हणून. या सगळ्या प्रकरणामध्ये महेशच्या सोबत तुम्ही शेवटपर्यंत उभे राहणार का? सर, मी आतापर्यंत कुठलीही केस, इवन दो सलमान खानच्या विरोधात जी बांद्रातली केस होती, आम्हाला खूप प्रयत्न केला गेला की बाबा ह्या केसमधून माघारी हटावे. शेवटी तो हायकोर्टात गेला, 8.5 महिने तिथे लढला आणि तो जिंकला. परंतु आम्ही माघार नाही घेतली. माझा एक रेकॉर्ड आहे, आत्तापर्यंत कोणी असेल, म्हणजे पुण्यातल्या नामवंत केसेस असतील, माझी शेवटपर्यंत बच्चनची कॉम्प्लेनची ॲड माझ्यामुळे बंद आहे. तर मी जी काही केस घेतली, एकतर मी ती जिंकलोय, हरलोय, परंतु शेवटपर्यंत लढलोय. मी कधीही, कारण माझ्या पप्पाने मला कधी माघार घ्यायला नाही शिकवलेली आहे. कारण पाठ दाखवली तर मी नावाचा वाजत खान नाही. चला, आता सर कसं आहे की पैसा म्हणजे ही सगळ्यांची मूलभूत गरज आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कदाचित तुम्ही पण मानतच असाल ही गोष्ट. बरोबर आहे. मला सांगा, महेश एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आहे. बरोबर आहे. तो काय फार मोठ्या आमदार खासदाराचा मुलगा नाही. तो जर आमदार खासदाराचा मुलगा असता तर कुठेतरी 2 नंबर काहीतरी करत बसला असता. बरोबर आहे. एवढा म्हणजे स्वतःचं करिअर करण्यासाठी एवढं धडपलं नसतं, बरोबर, धडपड केली नसती त्याने. बरोबर आहे. मला सांगा, त्याच्या पाठीमागं मोठा असं बॅकबोन कोण नाहीये. जो काय आहे तो स्वतः महेश मोटे. बरोबर आहे. आणि या सगळ्यामध्ये जर महेश मोटेने ही केस जिंकली तर याच्यामध्ये बिग बॉसचं अतोनात मोठं नुकसान होणार आहे. बरोबर, मोठी नुकसान भरपाई होणार आहे. बरोबर आहे. पुढे जाऊन जर तुम्हालाच बिग बॉसने 25 लाख रुपये दिले आणि सांगितलं महेश मोट्याला जिंकून द्यायचं नाही, तर तुम्ही काय करणार? सर, आज करणार नाही असं कशावर? सर, आज मी एवढं कमावलंय की मी आयुष्यभर बसून खाऊ शकतो स्वतःच्या बळावर, म्हणजे वकिली सोडली आणि केसेस नाही केल्या तरी. दुसरी गोष्ट ही आहे की त्यांच्याकडून ते चिल्लर 25 लाख घेण्यापेक्षा मी माझ्या कायदेशीर जेव्हा लढाई करेल आणि महेशला नक्कीच, म्हणजे आम्हाला न्याय देतो पूर्ण विश्वास आहे, आम्हाला न्याय मिळेल. तर सर, माझ्याकडे महाराष्ट्रातील, भारतातील एवढ्या केसेस येतील की मी करोड आणि अब्जो कमवेल. त्यांच्या 25 लाखाच्या चिल्लर अमाऊंटवर मी का बसेल? तुम्ही आज 25 लाख बोलून माझी इज्जत काढलेली आहे. मी नेहमी 25 करोडचा विचार करतो. 100% दादा. माझी हीच प्रामाणिकपणे इच्छा आहे सर, जर तुम्ही आता महेशच्या सोबत उभं राहिला ना, तर खरंच त्याच्यावरती अन्याय झाला असेल तर कायद्याच्या चौकटीत राहून त्याला प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न करा. बरं, दुसरी गोष्ट, समजा हे सोडलं, बाकीचं सोडलं, तर सर मी पण थोडाफार सोशल मीडियावर आहे, म्हणजे मी माझ्या बळावरही कमवू शकतो. मी त्यांचे पैसे का घेऊ, हा बेसिक क्वेश्चन आहे. ते आहेच. नाही, होत्याच अशा गोष्टी म्हणून म्हटलं. मॅनेज केलं जातं ना सर, जसं की सरांनी सांगितलं, महेशनं सांगितलं, मॅनेज केलं जातं. मी मेल्यानंतर पैसे खिशात घालून नेवणार नाहीये, परंतु आज मी एवढं कमावलेलं आहे की मी सुखानं जगू शकतो. आणि माझी जी वकिली चालते ती खूप छान पद्धतीने चालते, त्यामुळे मला तिकडची गरज नाहीये. आणि एकदा माणूस बदनाम झाला तर तो बदनामच असतो. त्यामुळे माझी कुठली केस शेवटपर्यंत सेम गोष्ट माझ्या बाबतीत बरं का. बरं, सगळ्यात अजून महत्वाचं उदाहरण सांगतो दादा, अजून मी एवढं कमवलं ना दादा. नाही, एक सगळ्यात महत्वाचं उदाहरण देतो. पूर्ण महाराष्ट्राला माहित असलेलं नाव मनोज जरांगे पाटील. त्यांच्या समोरचे बरेच जण त्यांच्यावर आरोप करतात, टीका करतात, सगळं त्यांना बदनाम करायचं षडयंत्र चालू आहे. मी आणि ॲडव्होकेट गणेश मस्के हा मुसलमान शेवटपर्यंत जरांग्यांसोबत आहे. आम्हाला मॅनेज करायचा खूप प्रयत्न केला गेला, फोडल्या गेल्याचा प्रयत्न केला गेला. करोडो जेवढे काही ऑफर दिली गेलेली, चांगल्या पदांची ऑफर दिली गेलेली आहे. म्हटलं गेलेलं की कुठलंही चॅनल सांगा, आम्ही तुम्हाला फ्री देऊ, बोला पाटलांविषयी. साहेब, आजपर्यंत हा बदललेला नाहीये मी. आणि पैसा सर्वस्व नाहीये. बिग बॉसला काय वाटायला की मी 30,000 साठी करतोय. अरे बाळानो, तुम्ही 30,000 समजू नका. 30,000 पेक्षा जास्त अमाऊंट, 60,000 रुपये सध्या माझ्याच बॅगेमध्ये आहे. काय विषय पैशाचा नाहीये दादा. ही पैसे काय नाहीयेत माझ्यासाठी, खोटं नाही बोलत. काय याला मी असं तुमच्या समोर दुमडू शकतो काय, किंवा ही नोट आहे 500ची, या नोटला मी फाडू पण शकतो. कारण विषय पैशाचा नाहीये, विषय माझा वेळ घालवला, माझा स्वाभिमान गेला. मला 2 महिने वेटिंगवर ठेवलं. 2 महिने मी माझ्या फॅमिलीला, माझ्या मित्र परिवाराला, माझ्या सगळ्या भाऊबंधूला मी सांगत राहिलो, अरे महेश मोटे बिग बॉस मध्ये चाललाय. पण दादा, ह्यांनी एवढं माझ्या बरोबर चुकीचं केलं ना दादा. ह्यांना काय वाटायला तिकीटचे पैसे मागायला किती भिकार चोट आहे.
दादा तिकिटाचे पैसे मागायचा विषयच नाही. विषय एवढा आहे की महाराष्ट्रातल्या हितनं पुढे तुम्ही कुणालाही सर्वसामान्य माणसाला बोलवचाल तर त्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही असं ठेवणार का भ्रमात? चल तुला ऑडिशनला बोलवलं, तुझ्या त्याच्या पैशानं मुंबईला ये, तू इथं ऑडिशन देऊन जा, मग तुझं महिन्यानं हो 2 महिन्यानं हो. नाही दादा, दॅट इज कम्प्लिटली चुकीचं. अरे यार तुम्ही हाय कोण बिग बॉस वाले? तुम्ही हाय कोण रे साल्यानो की तुम्ही कुणालाही ऑडिशनला बोलवणार? तुम्ही म्हणणार त्याला तू वाट. दादा ही काय झालंय तुम्हाला सांगतो, या बिग बॉसला आली घमंड, पाठीमागचा शो झालाय व्हायरल, त्यामुळे ह्यांना काय वाटायला लागलंय, अरे आम्ही आहे, आमच्या बरोबर अजित पवार आहेत, पॉलिटिशियन आहेत, आम्हाला घर भेटते ती, आम्हाला टेन्शन नाही, आमच्या बरोबर सगळा महाराष्ट्र आहे. पण नाही, ज्या वेळेस बिग बॉस महेश मोठे आणि वाजिद खान सारख्या वकिलाला भेटेल ना दादा, तेव्हा बिग बॉसला आत्ता नाही 2 दिवस नाही 4 दिवस नाही 5 दिवस नाही, किंवा ही केस किती पण लॉंग चालू द्या दादा, लॉंग म्हणजे एवढी नाही, बिग बॉस व्हायच्या आधी एंड मध्येच रिझल्ट लागणार आहे. बिग बॉस जेव्हा संपायच्या आत एंड मध्ये रिझल्ट लागणार, पण इतिहास घडणार आहे. जर ह्यांनी व्यवस्थित कुठल्याही गोष्टीला कायदेशीर आन्सर नाही दिलं, उत्तर नाही दिलं, किंवा वकिलांची कुठली पूर्तता नाही केली, तर बिग बॉस मराठी हा कायमचा नामशेष होऊ शकतो. तुम्ही वकिलांना विचारा स्वतः. मित्रांनो, एका मराठी शोच्या नावाखाली खरोखरच जर अशा आपल्याच मराठी मुलांची जर फसवणूक होत असेल तर याच्यापेक्षा लज्जास्पद दुसरी कुठली गोष्ट असूच शकत नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आता याच्यामध्ये किती तथ्य आहे, हे याच्यामध्ये किती खरेपणा आहे किंवा किती खोटेपणा आहे हे उघड होईलच. महेश, तुझ्यासारख्या अनेक मराठी आपले रील स्टार आहेत, क्रिएटर आहेत, कंटेंट क्रिएटर आहेत, त्यांचं स्वप्न आहे खरं तर बिग बॉसमध्ये जायचं. आता एवढं सगळं तू बिग बॉसबद्दल बोललाच आहेस, एक पोलखोल होऊन जाऊ दे. बिग बॉसची प्रोसिजर नक्की कशी असते, सुरुवात कशी होते आणि कसं सिलेक्शन होतं हे सांग, जेणेकरून अनेक क्रिएटर लोकांना माहिती नाही. कारण जे जाऊन आलेत त्यांना जेव्हा विचारलं जातं तेव्हा ते सांगत नाहीत. करेक्ट. त्यांना म्हणतात, ते सांगतात की सिक्रेट ठेवा, सिक्रेट ठेवायला दबाव. सांगितलं ऐका, दबाव माझ्यावर बी टाकला, माझ्यावर बी बिग बॉसनं दबाव टाकला की आपल्यामधली मीटिंग कुठं तू डिस्क्लोज करायचं नाही, कुठली गोष्ट मीडियावरती सांगायची नाही, सोशल मीडियावर सांगायची आज नाही. पोलखोल होऊनच जाऊ दे. 100%, 101%. अनेक मराठी कंटेंट क्रिएटर असेल त्यांना कळेल तरी इथपर्यंत कसं पोहोचता येतं किंवा कसं जाता येतं. मित्रांनो, जसं हिंदी बिग बॉसचं 15-16 सीझन आलं ना, तसं मराठी बिग बॉसचं पण येतील. पण मराठी बिग बॉसच्या 6व्या सीझनलाच तुम्हाला महेश मोठे आणि ऍडव्होकेट वाजिद खान सारखा लॉयर भेटलाय. या दोघांमुळे तुम्हाला पोल करणार आहे. पहिली गोष्ट दादा, बिग बॉस हे तुम्हाला 2 ते 2.5 महिने आधी मेल करतं. मेल येतो ऑफिस. येस, तुमचा इंस्टाग्राम वरती मेल असेल किंवा तुमचा इंस्टाग्राम वरती त्याचे नंबर असेल, बरं, तर त्या नंबरवरती तुम्हाला टेक्स्ट मेसेज येतो की हाय देअर, आय एम फ्रॉम टीव्ही शो, वी आर, म्हणजे आम्ही टीव्ही शो ऑर्गनाईज करतोय, तुम्ही एक्साइटेड दिसतोय, तुमचं प्रोफाईल छान मेन्शन करत नाही का बिग बॉस वगैरे कुठे मेल मध्ये? दादा, कारण तुम्हाला म्हणतो ही त्यांना प्रायव्हसी ठेवायची असते. बरं. ही त्यांनी कुठेही मेन्शन केलं नाही, म्हणून तर मला त्यांच्यावरती डाऊट आला. सो त्यांनी मला मेल केल्यानंतर सुद्धा जयाला विचारा, मी त्यांच्याशी भांडलो. तुम्ही म्हणलं मला तुम्ही फेक आहे म्हणलं, ही प्रँक असेल म्हणलं. मला म्हणलं तुम्ही कुठं मला मारायला बोलवतात चाल, कारण ती पिरियड असं होता, मला लोक धमकी द्यायची, तू इकडे तुला धक्का होतो, तू इकडे तकडं. मग असं मला वाटलं, मग मी बिग बॉसला म्हणलं, तर बिग बॉस म्हणे नाही, आम्ही ओरिजिनल जेन्युइन नाही. ती पण कॉल रेकॉर्डिंग आहे बरं माझ्याकडे दादा. कसं मी त्यांच्याशी बहस केलं, आर्ग्युमेंट केली की तुम्ही खरं आहे की नाही. ते झाल्यानंतर दादा त्यांनी स्वतःहून प्रूव्ह केलं की आम्ही ओरिजिनल आहे, अशा अशा गोष्टी आहेत. ठीक आहे, मी सगळ्या गोष्टी बोललो. याच्यानंतर त्यांनी मला मुंबईला बोलवलं. मुंबईमधल्या मला बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी बोलवलं दादा, बीकेसी एरिया, जी की एरिया एकदम हाय प्रोफाईल एरिया आहे, जिथं पूर्ण सिक्युरिटी, पोलीस सगळं राहतात. मी त्या एरियामध्ये गेलो दादा. मला त्यांनी डायरेक्ट प्रश्न केला की तू तोच ना, तू बिग बॉसच्या विरोधात रील बनवली होती. ओके. मी म्हणलं हो सर, मी तोच आहे म्हणलं. काय आणि हे खोटं असेल ना, तुम्ही ऐका दादा, कॅमेरा समोर बसलो ह्याचा अर्थ असं नाही काही भाकाभाकी करतोय, फेकाबाकी करतोय. कदाचित याच्या आधी केल्या असतील, मी परिस्थिती बघून, वेळ बघून केल्या असतील, पण ही फेकापिकी नाही. कारण माझ्या समोर न्यायदेवताचे स्वतः ऍडव्होकेट वकील आहेत. हिथं फेकापिकी चालणार नाही, क्लिअर आणि खरं सांगतोय. मला त्यांनी म्हणले तू बिग बॉसची रील बनवली होती, की आमच्याकडचा पैसा संपला, काय बिग बॉस काय आता येत नाही. मी म्हणलं सर, सिच्युएशन अशी होती, कुणी बिग बॉस विषयी अपडेट देत नव्हतं, मी बनवली. बरोबर. त्यांना ते आवडलं आन्सर बरं का. मग त्यानंतर ते बसले समोर, विचार चालू झालं, काय कसं तुझं जेल विषय ऐकलं मी, तू जेलमध्ये जाऊन आलाय हे ते. मी म्हणलं हो आलोय सर, भूतकाळामध्ये गोष्टी घडलेत, त्या टायमाला माझी मेंटॅलिटी तशी होती, मला असं कष्ट करायची ही वाटत नव्हतं, मी त्या टायमाला केलं त्या गोष्टी. दादा कुठली गोष्ट लपवली नाही, जे आहे त्यांच्या बरोबर शेअर केलं. या सगळ्या गोष्टी झाल्या. याच्यानंतर ते म्हणले की तुला सांगतो आम्ही
थोड्या दिवसात सांगतो ओके ओके की काय. थोड्या दिवसात म्हणजे मला काय वाटलं 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस. पण त्यांनी असं कुठला दिवस मेन्शन केला नाही की बाबा तुला घेतो नाही घेतो, तुझं नाही होणार. बरं त्यांनी कम्प्लिटली भ्रमात ठेवलं. बरोबर. आता एखादा फेमस रील स्टार जेव्हा अशा मीटिंगवर घरी येतो, बाबा आपण आल्यानंतर आपण असं नाही की घरी आलो का बसलो. आता आपल्याला आपले बी व्हिडिओ बनवायचे. माझी इकडे सोशल मीडिया रोज मिलियन मध्ये माझे व्हिडिओ जातात. मला बी काहीतरी कंटेंट बनवायचं आहे. दादा ह्या बिग बॉस मुळेच मी क्रेझी कंटेंट बनवायला मजबूर झालो. ओके येस, कारण बिग बॉसनं मला कुठं असं दाखवून दिलं की क्रेझी कंटेंटलाच आम्ही अप्रोच करतो. कारण जी कंटेंट बघून त्यांनी मला बोललो होतं, मला वाटलं की नाही यार यांना असंच कंटेंट पाहिजे. मग त्यामध्ये कंटेंट कुठला होता, विद्वेषी लग्न करा, तुम्ही काय तर क्रेझी दाखवा, समाजाविरुद्ध गोष्टी करा, समाजाची चालत नाही त्याच्या कम्प्लिटली विरुद्ध करा. बरोबर आहे का. किंवा मग काय तर असं जोकर सारखं करा, वेगळंच क्रेझी करा, असं काय तर डायलॉग हाना, असं तसं, तू माझं खाऊन हत्यार झापू. दादा मी तुम्हाला आणखी नाही म्हणतोय काय, बिग बॉसला ही जोकर लोक पाहिजे. जोकर म्हणजे कशी, जी सोशल मीडियामुळं. पण त्यांना काय वाटलं महेश मोठे हा खरंच जोकर असेल, पण जेव्हा रिअल मध्ये भेटले तेव्हा त्यांना कळलं की हा जोकर नाही. अरे बाप रे, हा तर खूप हुशार आहे, हा तर खूप चालू आहे. काय त्यांना काय वाटलं मी थोडस सूरज चव्हाण सारखं असेल, किंवा आपलं काय म्हणते त्याला छोटा पुढारी वगैरे काय, किंवा थोडस ते म्हणजे 1-2 हो का. मला कोणाची बदनामी नाही करायची, ह्यांचं नाव घेतो म्हणजे ह्यांना बदनामी नाही करायची. पण ह्यांना काय वाटलं समोर येईल थोडस असं बोलल. पण नव्हतं दादा. मी मिटिंगला बसल्याच माझी पोझिशन ही होती, डोळ्यात डोळं होतं. सो त्यांना कुठं वाटलं की यार हा व्यक्ती कंटेस्टंट पेक्षा होस्ट लेवलचा व्यक्ती आहे. याच्यासाठीच मला वाटतं की दादा त्या व्यक्तीने नकार केला. सो मला असं वाटतं दादा बरं का, कलर्स मराठी असू द्या, बिग बॉस असू द्या, TV9 मराठी असू द्या, किंवा जे पण तुम्हाला म्हणतो स्टार प्लस असू द्या, स्टार प्लस मराठी असू द्या, हे सगळे लोक, हे सगळे ऍक्टर डायरेक्टर सगळे लोक आहेत ना, हे कुठंतरी एकाच गोष्टीखाली काम करतात, एकाच छताखाली काम करतात. यांच्याबरोबर कसं आहे, तुम्ही ऍक्टर म्हणून, तुम्ही एक कलाकार म्हणून तुम्ही यांच्याबरोबर नमतं राहा. सर ओके करतो, तरच तुम्हाला ती किंमत आहे, तरच तुम्हाला कुठं सन्मान आहे. ह्यांच्याबरोबर थोडं जरी तुम्ही राहायसारखा प्रयत्न केला ना दादा, या लोकांना आवडत नाही. आणि ही का आवडत नाही ना, ह्यांना संविधान उत्तर देणार आहे. कारण ही मनमानी आहे दादा. येस, बोलतोय म्हणजे चुकीचं एलिगेशन नाही करत, ही मनमानी आहे. ही चुकीच्या पद्धतीला बिग बॉसला मिळालेला फेमचा फायदा आहे, की जी म्हणतात उघडपणे, कॉल रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं, म्हणतोय की अरे तू यासारखी 200-400 माणसं येतात, आम्ही कोणालाच पैसे देत नाही. अरे तुम्ही का पैसे देऊ शकत नाही. अरे बाबा, जी माणसाला त्याच्या आईबापाला खाऊ पिऊ घालून मोठं केलंय, ज्या माणसाला त्याच्या घरच्यांनी खाऊ पिऊ घालून मोठं केलंय, ती माणूस कुठतर तुम्ही दिलेल्या संधीमुळे बरं का. बिग बॉसला लक्षात ठेवा, तुमचं ओपन ऑडिशन नाही की कुणी यायला आणि तुमचं ऑडिशन दिलं, तुम्ही कुणाला तरी अप्रोच करता. सो मला म्हणायचंय की बिग बॉस जर तुम्ही स्वतःला एवढा मोठा शो समजताय, तर तुम्ही भिकाऱ्याने राहू नका. तुमच्या जे पण दारामध्ये कुणी पण ऑडिशन असू द्या, मीटिंगसाठी येतोय ना, त्या व्यक्तीला तुम्ही त्याचं काही ना काही मानधन द्यायला गरजेचं आहे. सिलेक्ट झाल्या गोष्टी वेगळी दादा. मी सिलेक्ट झालो तर बाबा विचारलं नसतं, यार यांनी मला सिलेक्ट नाही केलं, बरं नाही तर नाही, वरनं कारण नाही दिलं, वरनं स्वतःहून सांगत नाहीत. मी त्यांना विचारायला सुरुवात केली, 3 दिवस राहिलेत, म्हणलं यार काय अपडेट आहे काय नाही, तेव्हा जाऊन ते म्हणू लागले लिस्ट लॉक झाली. त्याचा पण स्क्रीनशॉट असेल ना. 100% दादा, ती स्क्रीनशॉट माझ्या व्हिडिओ मध्ये पण टाकलाय. सर आता आपण बिग बॉसच्या विरोधात जे काही कारवाई चालू केली तुम्ही, महेश सरांचं जे तुम्ही काही वकीलपत्र घेतलेलं आहात, नक्की आपली मागणी काय आहे बिग बॉसकडे. महेश मोटेला झालेला शारीरिक आर्थिक मानसिक त्रासाचं नुकसान भरपाई सहित योग्य खुलासा मिळणे, हे 4 वाक्यात मी सिम्प्लिसिटीमध्ये सांगितलेले. राईट, 100% कम्प्लिटली. म्हणजे काय अपेक्षा तुमच्या काय, त्यांनी तुम्हाला मानधन द्यावं त्यावेळी. नाही, मानधन ही नंतरची गोष्ट आहे दादा. सहित खुलासा, शारीरिक आर्थिक मानसिक नुकसान भरपाई सहित खुलासा. कारण खुलासा हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे, की त्या व्यक्तीला नाकारलं गेलेलं आहे, का नाकारलं गेलेलं आहे, त्याचं रिझन त्याला मिळायला पाहिजे, ते जाणून त्याला घ्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे हा व्यक्ती फोनवर बोलतोय की मी फ्री मध्ये येणार नाहीये, माझं मानधन माझं सगळं आहे, ते म्हणतायत या बघू. येस, असे बोलले, बघू या बघू, रेकॉर्डिंग आहेत, तुम्ही पॉडकास्ट मध्ये चालवा ते. तर या बारीक सारीक गोष्टी बघितल्यानंतर मला या केसमध्ये तथ्य जाणवलं. परत त्या माणसाची जी मानसिकता आहे, त्याचं हेतू करोडो लाखो रुपये नाहीये. ह्या व्यक्तीने स्पष्ट आल्याबरोबर सांगितलं की माझ्यावर झालेला अन्याय भविष्यात दुसऱ्या कोणासोबत घडू नये. आज महाराष्ट्रातली पोरं, मी तुम्हाला एक उदाहरण देतोय,
माझा एक मित्र आहे, मी नाव नाही घेऊ शकत, अतिशय गरीब परिस्थितीतून वरती आलेला आहे. पोलीस भरती व्हायचं होतं, पाय मोडला गेलेला आणि मग तो व्हिडिओ बनवू लागला. छोटे मोठे व्हिडिओ तो क्रिएट करू लागलेला आहे आणि त्याचे व्हिडिओ गाजले. त्या व्यक्तीने बिग बॉस साठी सुद्धा व्हिडिओज बनवले, नाव घेत नाही मी. ओके, कळालं, न सांगताच कळालं मला ते. त्या व्यक्तीने कष्ट केलेत आणि त्या व्यक्तीने सगळं काही आपलं पणाला लावून केलेत, फ्रीमध्ये त्या व्यक्तीने ते केलं आणि ज्या वेळेस घ्यायची वेळ आली त्याला घेतलं गेलेलं नाहीये. महेश, शेवटचे 2 प्रश्न विचारतो. यस, विचारा. आता हे सगळं झालं, खरं तर तू सांगितलंयस उघडपणे, तुला असं वाटतं की तुझी मेंटली हॅरेसमेंट झाली, आर्थिक नुकसान झालं खूप आणि तुला कुठेतरी मग असं अंधारात ठेवलं गेलं. येस. ॲडव्होकेट सर, तुम्ही सोशल मीडियावरती खूप फेमस आहात, तुमच्या रील्स पण तशाच असतात ज्याच्यावरती चर्चा केली जाते प्रामुख्याने. महेशचा तर कंटेंट सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता काय होतं, जेव्हा तुम्ही दोघेजण एकत्र येता तेव्हा ऑडियन्स एक वेगळं मत तयार करतो तुमच्या विरोधात, की ह्या लोकांना नेहमी चर्चेत राहायचं असतं, या लोकांना प्रसिद्धी हवी आहे किंवा प्रसिद्धीला हपापलेले हे 2 आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत की तुम्ही हे सगळं प्लॅनिंग करून चाललंय, कुठेतरी चर्चेत यायचं आहे तुम्हाला, कुठेतरी फेमस व्हायचं आहे आणि अटेन्शन हवं आहे तुम्हाला. तशा कमेंट पण येत आहेत तुम्हाला, याच्यावरती तुमचं काय मत आहे? महेश मोठे आज जरी बिग बॉसला पैसे मागत असाल, त्याचा हक्क मागत असेल, तरी ही सामान्य लोकांमध्ये मी बघितलंय की रस्त्यातनं कोणी लोक भेटत असेल तर हा माणूस थांबतो, व्हिडिओ देतो, फोटो देतो, सेल्फी देतो. ह्या व्यक्तीचा नंबर सुद्धा बऱ्याच जणांकडे आहे. आम्हाला जर काही फनी, क्रेझी आणि फेमस करायचं असलं असतं तर मी महेशला अगोदरच भेटलो असतो की चल आपण व्हिडिओ बनवू, हे करू. माझी आणि महेश मोठीची पूर्वी कधीही एकही रील नाही, साधा इवन दो एक फोटोही नाही. मी त्या व्यक्तीला बघत होतो, त्याच्या व्हिडिओज आहेत, सगळं आहे. इवन दो माझा नंबरही सोशल मीडियावर व्हायरल आहे, मी आहे. आम्हाला जर हे करायचं असलं तर आम्ही पूर्वीच केलं असतं. बरोबर. परंतु त्याचा पॅटर्न वेगळा, माझा पॅटर्न पूर्ण वेगळा, कायदेशीर वेगळा. परंतु महेश बाबतीत जे काही फोटोज आलेत, व्हिडिओज, त्याला ईमेल आणि केलं गेलं आणि ह्या व्यक्तीला जेव्हा मी भेटलो तेव्हा मला जाणवलं की ह्या व्यक्तीचा आवाज तिथपर्यंत जायला पाहिजे. त्याचं कारण काय आहे की आपल्या महाराष्ट्रातील जी मराठी पोरं आहेत, जी त्यांचं स्वप्न आहे की मी बिग बॉसला जाईल. आज जे इन्स्टाला रील वगैरे बनवतात बरेच जण आहेत, इवन दो बरेच जण असे आहेत की त्यांना त्यामध्ये जायचंय, बिग बॉसला त्यांची इच्छा आहे. तर अशा कुणाचं स्वप्न भंग होऊ नये, त्याला त्रास होऊ नये, म्हणून या बाबतीत आवाज उठवणं आवश्यक आहे. यामुळं मी महेश मोठीची केस हातात घेतली, नाहीतर माझ्याकडे दुसरेही कामं होते. परंतु मी सगळ्या गोष्टींचा प्राधान्य देऊन महेश मोठीची केस का घेतली, तर एखाद्याचं स्वप्न भंग होऊ नये म्हणून मी आपल्यासमोर बसलेलो आहे. महेश, एक शेवटचा मेसेज मराठी कंटेंट क्रिएटरांना, जर कोणी बिग बॉस मध्ये जायचं स्वप्न बघत असेल तर त्या मुलांना तू काय सांगशील? यस, पहिली गोष्ट सांगतो की बिग बॉसला तुम्ही सर्वस्व मानू नका. कारण मित्रांनो, हा महाराष्ट्र आहे, ज्या महाराष्ट्रात मराठी फिल्म इंडस्ट्री, तुम्हाला माहिती आहे, सुरुवात झाली कोल्हापूरमधनं. म्हणजे मराठी माणसामध्ये एवढी धमक आहे की आपण आपल्या गोष्टीला सर्वस्व ठेवू शकतो. बिग बॉस आणखीन सांगतोय, बाहेरचा शो आहे, बाहेरची मेंटॅलिटी आहे. जी लोक त्यांना अशी थोडीफार जोकर, पागल वाटते, जरा पागल बी आहे, ती आपलं ऐकून राहतील, अशा लोकांना संधी भेटते. किंवा नसेल तर मग तुम्हाला भरगच्च पैसा द्यावा लागेल. आता या गोष्टीवरती बिग बॉस बी अलिगेशन करेल की बाबा तू असं कसं काय बोलू शकतो, तुझ्याकडे काय पुरावा, तो आम्ही काय कुणाला पैसे मागवले का? मित्रांनो, विषय पुराव्याचा नाही, विषय आहे बॉडी लँग्वेजचा, विषय आहे तुमची फिजिकल लँग्वेज. कारण मी स्वतः बिग बॉसचा पार्ट झालेलो आहे, त्यांच्या मीटिंग मध्ये गेलेलो आहे, त्यांना समोरासमोर भेटलेला आहे. त्यांची मेंटॅलिटी मला समजले दादा. कारण मी गॅरंटी सांगतो दादा, बिग बॉसचं काय काय कंटेस्टंट बघितलं असं वाटतं, अरे ह्याला कोण आहे, ह्याला कुठं आपण बघितलं. जेव्हा तुम्हाला असं वाटेल समजून जा, ह्याच्याकडनं चांगलं बिग बॉसनं पैसे छापले दादा. आणि अशी ना प्रत्येक ह्याच्यामध्ये 4-5, 5-6 तर अशी याडगावाळ असते ती, ज्यांना ना की फेमस, ना की कॉन्ट्रोवर्सी, ना की क्रायटेरिया, या तिन्हीत पण कुठे घेतलं जात नाही. पण ह्यांना घेतलं जातं ते फक्त आणि फक्त याच्या दमावर. येस महेश, खरं तर तुझे बिग बॉस वरती आरोप केलेले आहेत ते खरंच खूपच गंभीर आहेत आणि याच्यामध्ये जर खरंच काही तथ्य असेल तर आपण असं म्हणू शकतो की बिग बॉस खरंच काळे धंदे बिग बॉस मध्ये सुद्धा चालतात. 100%. इथे येऊन तू तुझी बाजू मांडलीस. अपेक्षा व्यक्त करतो की बिग बॉसची टीम हा पॉडकास्ट बघेल आणि नक्कीच याच्यावरती त्यांचं जे काही उत्तर असेल किंवा त्यांची बाजू सुद्धा यावरती मांडेल. सर, मी खरं तर तुमचं खूप आभार मानतो की धन्यवाद, तुम्ही सर. एवढं क्रिटिकल गोष्ट असून सुद्धा
तुम्ही ठामपणे महेशच्या पाठीशी उभे राहिला आहात. 100%. अशा अपेक्षा व्यक्त करतो की या प्रकरणामध्ये शेवटपर्यंत महेशची तुम्ही साथ द्याल आणि त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. उभेच राहणार आहे आणि सोबत उभं राहणार आहे. आणि तुमच्यावरती खरंच जर अन्याय झाला असेल तर तुम्हाला न्याय मिळावा अशी मी सुद्धा अपेक्षा करेन. पुन्हा जर गरज लागली तर पुन्हा मी तुम्हाला माझ्या शो मध्ये बोलवेन. नक्कीच. तिथे सुद्धा तुमची त्यावेळी सुद्धा तुम्ही येऊन मांडू शकता. Yes. नक्कीच. धन्यवाद इथं धन्यवाद आल्याबद्दल. धन्यवाद. 100%. पण जायच्या आधी एक गोष्ट सांगतो दादा, जसं मी गेल्या वेळेस सांगितले होते मित्रांनो, बिग बॉसच्या नादी लागून तुम्ही तुमच्यामध्ये बदल करू नका की बिग बॉस मला घेईल. याच्यापेक्षा तुमच्याकडे जर खरी पॉवर असेल तर तुमचे टॅलेंट वापरून तुम्ही बिग बॉस सारखा शो कसा क्रिएट करता येईल याचा विचार करा. जसं की मी ऑन द कॅमेरा बोलतोय, मी दादा गावठी बिग बॉस चालू करतोय. ज्या बिग बॉस मध्ये लोक एक आडराणी राहणार माळावरती, जिथं प्रत्येकाला चूल दिली जाईल, प्रत्येकाची चूल असणार, प्रत्येकाला अशी झोपडी दिली जाईल, प्रत्येकाला चुलीवरती बनवून खायचं, खाली अंगणात झोपायचं, सारवलेलं शेण, गौरीचं शेण बिन याच्यात झोपलं जाईल. ह्यांच्याकडे लाईट नसणार, कंदील असणार, फक्त जुन्या पद्धतीचं चिमणी असणार. याच्यामध्ये जे कष्ट लागल, याच्यामध्ये तुम्हाला जेवण बनवायचं असेल तर सकाळी माळावर जाऊन तुम्हाला स्वतः जळण तोडून आणावं लागणार. ही खरं बिग बॉस असणार आहे. आणि ही माझी आयडिया मी स्वतः बोलत नाही, कारण मी प्रोड्युसर वगैरे घेतलेले आहेत. दादा ज्या प्रोड्युसरची ऑलरेडी 15 कोटीची एफडी आहे त्या माणसाला सुद्धा मी माझं ऑलरेडी या गोष्टी सांगितलं. खरंच कन्सेप्ट खूप चांगले आणि या तुझ्या कन्सेप्टला माझ्याकडून शुभेच्छा असतील. 100%. आणि महेश मोठेच्या या शो मध्ये कोणाला डेंग्यू मलेरिया झाला तर मी त्यांच्यावरही केस टाकेल. चला थांबूया आपण इथं. थँक्यू. धन्यवाद. Yes. धन्यवाद. धन्यवाद.